नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम तुम्हाला रामनवमीच्या भरभरून शुभेच्छा। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही उपाय, काही तोडगे व काही सेवा। या ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला रामनवमीच्या दिवशी करायच्या। तुमच्या सर्व समस्यांवर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरू। खूप जण म्हणतात की आमच्याकडे टाइम नाही आहे किंवा कसं करावं, काय करावं या संबंधित त्यांना प्रश्न निर्माण नक्कीच होतात। तर मी त्यांना एकच सांगेल की अनुभव घेऊन बघा। मनुष्याला अनुभव घेणं हे खरंच गरजेचं आहे। आपल्या शास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत याचा अनुभव तुम्ही एकदा नक्की घेऊन बघा। तुमच्या आयुष्यावर याचा परिणाम काय होतो हा नक्की एकदा बघा। तर सुरू करूया आपल्या मेन मुद्द्याकडे। तर सगळ्यात आधी धनासंबंधित प्रॉब्लेम, अर्थात मी असो किंवा तुम्ही असो, धनासंबंधित प्रॉब्लेम या दिवशी म्हटलं गेलेलं आहे। राम अष्टकाचं जर पठण झालं तर तुम्हाला धनप्राप्ती नक्कीच बघायला भेटते। तुमच्या कुंडलीमध्ये धनप्राप्ती योग बघायला भेटतो। तर कशा प्रकारे करायचं, सकाळच्या टायमिंगला तुम्हाला राम अष्टकाचं पठण करायचं आहे। एकदा करा, 11 वेळेस करा। ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतातच आणि जे रामरक्षा अष्टकाचं पठण करतात त्यांना धनप्राप्ती देखील बघायला भेटते। तसेच घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी एक उपाय सांगते, राम रक्षा स्तोत्राचं पठण। तुम्हाला संध्याकाळच्या टायमिंगला थोडासा कापूर आणि ज्या लवंग आहेत त्या जाळायच्या आहेत आणि राम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे। यामुळे घरामध्ये सकारात्मकता बघायला भेटते। तसेच तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच देखील निर्माण होतं। तसेच जर पैसा टिकत नसेल घरामध्ये त्यावेळेस तुम्ही हा जो प्रयोग आहे हा दररोज करायला सुरुवात करा, प्रभावी ठरतो। तसेच मुलांना नजर लागलेली आहे किंवा मुलं चिडचिड करतात किंवा मुलांना काही प्रॉब्लेम आहेत, आजार झालेला आहे कोणता, तर त्यासाठी उपाय काय करावा, तर राम रक्षा स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे 7 वेळेस। तसेच एक लाल दोरा घ्यायचा आहे। जसं जसं तुम्ही स्तोत्र पठण कराल तसं तसं त्याला एक गाठ मारत जायची आहे आणि हा जो दोरा आहे हा मुलांच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधायचा आहे। मुलांना कितीही काही त्रास होत असेल तो नक्कीच निघून जाईल। हा जो प्रयोग आहे हा गर्भवती स्त्री देखील करू शकता। तर हा छोटासा उपाय जो आहे हा तुम्हाला तुमच्या मुलांचे रक्षण देतो किंवा मुलांमध्ये एक सकारात्मकता बघायला भेटते किंवा जर मुलं चिडचिड करत असतात, नीट जेवण करत नाहीत, त्या देखील गोष्टी निघून जातातच। तर अजून एक उपाय सांगते, ज्यांचं लग्न जमत नाही किंवा लग्नासंबंधित प्रॉब्लेम आहेत, लग्न झालेलं आहे, नवरा बायकोचं जमत नाही, त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात। तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमानाचा जो पायाचा सिंदूर आहे हा तुम्हाला सीता मातेच्या चरणी अर्पण करायचा आहे। जे काही लग्नासंबंधी तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच निघून जातात। यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी राहते किंवा नवरा बायकोचं जर जमत नसेल त्यांनी हा प्रयोग एकदा नक्की करून बघा। तसेच मंगळ दोष आहे किंवा मंगळासंबंधित काही प्रॉब्लेम असेल तर एक छोटासा प्रयोग सांगते लग्न जमण्यासाठी किंवा वैवाहिक सुख लागण्यासाठी हा उपाय आहे। तर तुम्हाला ज्या काही लाल वस्तू आहेत ह्या तुम्हाला सीता मातेच्या चरणी अर्पण करायच्या आहेत। यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कितीही अडथळे असो किंवा संतान प्राप्ती होत नसेल त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता। तसेच मनोकामना पूर्ती म्हणजे एखादी इच्छा आहे जी पूर्ण होत नाही आहे, तुमच्या घरासंबंधित असो किंवा एखादी नोकरी संबंधित असो, शिक्षणासंबंधित असो किंवा मुलांसाठी असो, तर एक छोटासा उपाय सांगते। एका बैठकीमध्ये तुम्हाला सुंदरकांडचं 11 वेळेस पठण करायचं आहे। जी काही तुमची मनोकामना आहे ही नक्कीच पूर्ण होते। तसेच हनुमान चालिसाचं पठण एका बैठकीमध्ये तुम्हाला उपवाशी पोटी हनुमान चालिसाचं जर तुम्ही पठण केलं, जी काही तुमची मनोकामना आहे ही नक्कीच पूर्ण होते। ज्यांना डोक्या संबंधित काही त्रास आहे किंवा डोकेदुखी जास्त आहे त्यांनी या दिवशी नक्की उपवास करून बघा। यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभते। तसेच तुमचं जे मन आहे ते देखील प्रसन्न राहतं। अजून एक उपाय सांगते। हा जो उपाय आहे हा वशीकरणामध्ये केला जातो। तर नवरा बायकोचं जमत नाही किंवा नवरा बायकोमध्ये काही राग वगैरे निर्माण झालेला आहे तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे। तर स्वतःच्या हाताने तुम्हाला तांदळाची खीर बनवायची आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला ती जी खीर आहे ही चंद्रप्रकाशामध्ये 1 तास तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर ती जी खीर आहे ही दोघांनी खायची आहे। यामुळे वैवाहिक जीवनामध्ये कितीही अडथळे निर्माण होत असो ते नक्कीच निघून जातात। नवरा बायकोमध्ये राग निर्माण झालेला आहे त्याचं देखील निवारण होऊन जातं या उपायाने। छोटासा हा एक उपाय आहे, हा तुम्ही नक्कीच करून बघा। तसेच या दिवशी एक उपाय सांगते, मनोकामना पूर्ती होण्यासाठी किंवा नोकरी संबंधित प्रॉब्लेम आहे, व्यवसाय चालत नाही आहे, त्यासाठी हा तुम्ही एक प्रयोग करून घेऊ शकता। जे पांढऱ्या रोटीचं फूल आहे हे तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचं आहे। जर हार अर्पण करणं झालं तर अतिशय उत्तम राहील किंवा एखादं फूल अर्पण करा। ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत नोकरी संबंधित, व्यवसाय संबंधित त्या नक्कीच पूर्ण होतात। तसेच अजून एक उपाय सांगते, तुमचा व्यवसाय चालत नाही आहे तर एक तुम्हाला वडाचं पान घ्यायचं आहे, त्यावर तुम्हाला कापूर जाळायचा आहे। जी काही तुमची मनोकामना आहे ही हनुमानांच्या चरणी अर्पण करायची आहे। लवकरात लवकर तुमची मनोकामना पूर्ण नक्कीच होते। तसेच नोकरी संबंधित प्रॉब्लेम आहे किंवा शनीचा जर त्रास असेल तर रामनवमीच्या दिवशी तुम्हाला जे वडाचे पान आहेत
त्यावर राम नाव लिहून तुम्हाला त्याचा हार मारुतींना घालायचा असो किंवा कितीही पैशा संबंधित प्रॉब्लेम असो, याचं निवारण नक्कीच होऊन जातं. अजून एक उपाय सांगते. हा जो उपाय आहे हा तुम्हाला संध्याकाळच्या टायमिंगला करायचा आहे. मेन दरवाजावर तुम्हाला जो कापूर आहे हा तुम्हाला 11 वेळेस जाळायचा आहे. लाईनीने 11 कापूर ठेवा, ते लाईनीने जाळायला सुरुवात करा. तिथे बसून हनुमान चालीसाचं पठण करा. यामुळे घरामध्ये वाईट बाधा येत नाही किंवा घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं. छोटासा हा एक प्रयोग आहे, हा देखील तुम्ही करून बघू शकतात. अनुभव सिद्ध उपाय आहेत. एकदा या उपायाचा अनुभव तुम्ही नक्कीच घेऊन बघा. एकदा नाही आला तर दुसरा उपाय तुम्ही करून बघा, कारण की प्रत्येकासाठी हे वेगळे उपाय दिले गेलेले आहेत. तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही कुंडलीद्वारे घेऊ शकता. स्क्रीनवर एक नंबर देते, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.